आता उद्या जो येणारा डेव्हलपर आहे त्याला नुसतं FSI मध्ये जितका एरिया दिला तितकंच बांधायचं नसतो, त्या व्यतिरिक्त त्याला इथं काही बांधकामं करावी लागतात. म्हणजेच जो सर्वात टॉप टेरेस असतो तो FSI मध्ये पकडला जात नाही, तो आउट ऑफ FSI असतो, तो त्याला बांधावा लागतो. दुसरी गोष्ट, जे आर्किटेक्चरल प्रोजेक्शन्स असतात ते FSI मध्ये येत नाही, त्याला बांधावे लागतात. त्याला उद्या पाण्याच्या टाक्या वरती बांधावे लागणार, पाण्याच्या टाक्या खाली बांधावे लागणार आहे. ह्या सगळ्यांचे उद्या स्लॅब त्याला भरावे लागणार आहे. त्याचा एरिया हा FSI पेक्षा जास्त असतो, तर आपण काही थंब रूल्सप्रमाणे 8% एक्सेस केलं आहे. म्हणजेच जो 9,36,000चा एरिया होता त्याला 8%नी जर वाढ केली तर 10,11,929 इतकं त्याला इथं स्लॅब्स कार्पेट एरियामध्ये बांधावे स्क्वेअर फुटात, कार्पेट एरियात नाही, स्क्वेअर फुटात स्लॅब किती बांधावे लागतील तर 10,11,000चं जवळजवळ त्याला इथं बांधकाम करणं अपेक्षित असणार आहे. तर त्या व्यतिरिक्त सुद्धा हे झाले फक्त नुसत्या बिल्डेबल एरियावरती, म्हणजे हॅबिटेबल एरिया म्हणतो आम्ही त्याला, जिथे माणूस वास्तव्य करू शकतो अशा एरियाचं. पण काही ठिकाणी असेही एरियाज जनरेट होणार आहे जिथे का माणूस राहत नाही पण त्याच्या गाड्या लावतो, म्हणजे तो पार्किंग एरिया, पार्किंगचे स्लॅबसुद्धा त्याला भरावे लागणार आहे. तर ते किती एक थंब रूलप्रमाणे जर काढलं तर इथे किती स्क्वेअर फुटात स्लॅब त्याला बांधायची गरज पडू शकते, तर एक 10% प्रमाणे काढलं आहे आपण. तर ते 93,000चं जवळजवळ त्याला इथे 93,697चा एरिया त्याला इथं पार्किंगमध्ये द्यावा लागेल. मग त्याच्यात बेसमेंट आलं, पोडियम लेवलच्या पार्किंग झाले, हे सगळं काही धरून चाललो आहे आपण. आता मगाशी जे तुम्हाला हे सांगितलंच होतं की आपण सगळे मिळून कार्पेट एरियाज किती किती वापरतोय, तर आपण 1,29,000चा सगळेजण मिळून 1,29,115चा कार्पेट आपण सगळेजण मिळून वापरतोय. त्याची बायफर्गेशन याप्रमाणे, फ्लॅट्सचा, टेरेसचा, शॉपचा, लॉफ्टचा, बेसमेंट्सचा, तर याप्रमाणे नंतर आपण सगळे मिळून वापरतोय. म्हणजे 1,29,000चा कार्पेट आज वापरतोय सगळेजण. आता जो नवीन प्रोजेक्ट होणार आहे त्याच्यात किती कार्पेट जनरेट होणार आहे हे आपण पहिले तर शोधून काढू. त्याच्यात काही थंब रूल्सप्रमाणे, म्हणजे जो हा 936 आलेला, ह्या 936च्या 80% काढलं आहे सध्या वर्किंगला, तर तो 7,49,557 हा कार्पेट एरिया इथे जनरेट होणार आहे. आता म्हणजे ह्या प्रोजेक्टमध्ये कार्पेट किती जनरेट होतं तर 7.5 लाखाचा जवळपास कार्पेट जनरेट होतो. आपण सगळे लोक मिळून कितीचा कार्पेट वापरतो तर जवळजवळ 1,30,000चा कार्पेट वापरतो. आपण हा 1,30,000चा तर क्लेम काही केल्या सोडत नाही. आपण घर कमी तर 1 स्क्वेअर फुटांनी कोणी करून घेणार नाही. म्हणजेच या 7.5मधून पहिले 31 बाजूला काढून घ्यायचा, हा ठेवायचाच नाही त्यातून. म्हणजे 7.5मधून 31 जर बाजूला काढून टाकला तर शिल्लक राहिला 6,20,000. म्हणजे हा प्युअर कंपोनंट झाला तुमच्या व्यतिरिक्त डेव्हलपरकडे जनरेट झालेला कार्पेट एरिया, ज्याच्यातून का त्या डेव्हलपरनी निर्णय घ्यायचा, जो कोणी येणार आहे त्यांनी हा निर्णय घ्यायचा असतो की इथे बांधकाम कसं करायचं आहे, क्वालिटीचं, त्याच्या सेल कंपोनंटला किती एरिया द्यायचा आहे आणि तुम्हाला कसं वाढवून द्यायचं आहे, त्याचं सगळं गणित या 6,20,000मध्ये बसवायचं आहे त्याला. ठीक आहे. तर ह्या 6,20,000चा जर आपण सेलेबल काढला तर तो सेलेबल जातो जवळपास 8,56,000चा सेलेबल जातो. आता सेलेबल म्हणजे काय एक शॉर्टमध्ये समजवतो. तुम्ही कधीही फ्लॅट जर विकत घ्यायला गेलात तर फ्लॅट विकत घेताना मोजून काय घेता बरं, तर फ्लॅट मोजून घेता. आज जाता जे काही तुमचं कार्पेट एरिया आहे तेवढा कार्पेट एरिया मोजून घेता आणि त्याच्यावरती पैसे मोजायचं ठरवता. पण वापरता काय काय आयुष्यभर, तर गेटमधून आत आले, हे रस्ते वापरले, रस्ते वापरून तुम्ही पार्किंग वापरलं, पार्किंगमधून जिन्यात जाता, जिन्यामधून लिफ्ट वापरता, लिफ्टमधून वरच्या पॅसेजमध्ये जाता, वरच्या पॅसेजमधून तुम्ही तुमच्या प्रॉपर घराच्या उंबऱ्याच्या आत जाता. म्हणजे विकत काय घेतलं, नुसतं घर. वापरलं काय, हे टोटल प्रिमाइस. मग त्या वापराचे थोडे पैसे एक्स्ट्रा जनरेट होतात, त्याला सेलेबल असा शब्द वापरला गेलेला आहे. आजच्या घडीला तुम्ही जर का कुठं परचेस करायला गेला तर एक डायरेक्ट पॅकेजेस देतात, कार्पेटवरतीच पॅकेज देतात, म्हणजे त्याच्यात सेलेबल ॲब्झॉर्ब झालेला असतो. आता सांगायची पद्धत बदलली आहे पण सेलेबल कॅल्क्युलेशनला धरलेला असतो. लोडिंग हे कॅल्क्युलेशनला पकडलेलं असतं, फक्त सांगताना सगळं क्युम्युलेटिव्ह सांगतात. तर आपण इथे 35%
रेसिडेन्शियलचं लोडिंग पकडलं आहे आणि 50% कमर्शियलचं लोडिंग पकडलं आहे. आणि ह्याचं जर का 80-20 पॅटर्नने तुम्ही कॅल्क्युलेट केलं की 35% रेसिडेन्शियल आणि 50% कमर्शियल, तर ते 1.38 म्हणजे 38%चं लोडिंग इथं जनरेट होतं 80-20 पॅटर्नने. म्हणून हे 8,56,000चं लोडिंग ह्या 6-20वरती. आणि टोटल प्रोजेक्टमध्ये कितीचं सेलेबल जनरेट होतं आहे म्हणजे ज्या 7.5 लाख म्हणजे 7,49,000 जे आहे त्याच्यावरती किती सेलेबल जनरेट होतो आहे, तर 10,34,416 इतका प्रोजेक्टमध्ये सेलेबल. म्हणजे असं गृहीत धरू जर का हा वेकेट प्लॉट असता तर ह्या वेकेट प्लॉटवरती कितीचा एरिया जनरेट झाला असता विकायला, तर 10,34,416 इतका एरिया जनरेट झाला असता. तर हे झाले एरिया कॅल्क्युलेशन्स. आता पुढे आपण समजून घेऊ की डेव्हलपरला खर्च काय येऊ शकतं तिथं. तर काही लोक विचारतात की डेव्हलपरचे खर्च कशाला वाकडायचे, काय संबंध, हा काय डेव्हलपरसाठी काम करतोय का आपण. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की पैसे आपल्यापैकी कोणी उद्या लावणार नाही, पैसे लावणारा हा डेव्हलपर असणार आहे. म्हणून डेव्हलपरचे खर्च जेवढे आपण समजून घेऊ, जेवढे मॅक्सिमम खर्च आपण शोधून काढू द्यायचे की त्याला इथे रुपया किती जास्त लागणार आहे इथं, त्याच्यावरून आपल्याला आपली बेसलाईन समजणार आहे की नक्की त्याला किती परवडतं इथं आल्यावरती, तो किती प्रॉफिट कमवू शकतो आणि आपल्याला काय प्रॉफिट जनरेट करून देऊ शकतो. त्यासाठी आपण डेव्हलपरचे खर्च पकडतो. म्हणजे डेव्हलपरचे इन द सेन्स प्रोजेक्टचेच खर्च पकडतो. म्हणजे आपली जेवी होणार आहे उद्या, तुमचा समजा ओपन प्लॉट असेल, त्या ओपन प्लॉटमध्ये तुम्ही काय करता, तर जेवी करता एखाद्या डेव्हलपरसोबत जाऊन की मला अमुक इतके फ्लॅट पाहिजे आणि त्या बदल्यात तू इथे बिल्डिंग बांध. तसंच ही एक प्रकारची जेवी आहे. इथे आपली जमीन असंच नाही पण आपला फ्लॅट आहे, फ्लॅट आणि प्रोपोर्शनेटली आपली जमिनीमध्ये सुद्धा तितकाच हक्क आहे जे 251 मेंबर्सचा हक्क आहे. मग त्याच्या प्रोपोर्शनेट आपण किती एरिया जनरेट होतो त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण कॅल्क्युलेशन बघतो. तर पहिले तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. तर कन्स्ट्रक्शन कॉस्टमधली पहिली कॉस्ट येते की जिथे वास्तव्य करू शकतो, हॅबिटेबल स्पेस जे आपण मगाशी काढलं त्याचा खर्च किती जाऊ शकतो. तर आपण आजच्या घडीला असं गृहीत धरतोय की एक प्रीमियम लेवलचंच कन्स्ट्रक्शन आपल्याला अपेक्षित असणार आहे आणि हायराईज बिल्डिंग असणार आहे. या हायराईज बिल्डिंगचा त्याप्रमाणे खर्च सगळा होणार आहे. तर तो 3100 रुपये पर स्क्वेअर फीट म्हणजे 10,11,000चं त्याला मगाशी आपण बांधकाम करावं लागणार आहे असं काढलं होतं. त्याच्या 3100 रुपये पर स्क्वेअर फीटप्रमाणे बांधकाम जर केलं तर 313 कोटीचं त्याला इथं खर्च करणं जवळजवळ अपेक्षित असणार आहे प्युअर कन्स्ट्रक्शन कॉस्ट. नंतर उद्या त्याला जी आपण पार्किंग एरिया, पोडियम लेवलचे पार्किंग, बेसमेंट लेवलचे पार्किंग जे आपण गृहीत धरले, जिथे कुठे त्याला पार्किंग करावी लागेल कन्स्ट्रक्ट, तर त्याचा किती खर्च जाऊ शकतो तर तो आपण काढला आहे. तो जवळजवळ 7.5 कोटींचा तो खर्च जातो आहे. नंतर आपल्या इथं मेजर विषय काय असणार आहे की उद्या जर का इथे नवीन बांधकाम करायचं आहे तर फुटिंग ही बऱ्यापैकी खाली खोदावी लागणार आहे. ती फुटिंग जेव्हा आपण बऱ्यापैकी खाली खोदू तेव्हा ही जी रिटेनिंग वॉल आत्ता नाल्याला लागून आहे ती नाल्याला लागून असलेली रिटेनिंग वॉल अपुरी पडणार आहे. कारण खोदल्यावरती तिची एक लिमिटेड हाईट आहे आत्ता, जेवढी आत्ताच्या बिल्डिंगच्या फुटिंगला गरजेची होती तेवढ्यावरती ती रिटेनिंग वॉल बांधून दिलेली. इथे मेजर आपल्याला कुठलाही डेव्हलपर जेव्हा फायनल होईल तो कुठलीही बिल्डिंगला हात लावायच्या आधी पहिले ही रिटेनिंग वॉल बांधून घेतो का नाही बघा. कारण त्याला महत्त्वाचं काय आहे, पाणी आत न येऊ देईल. बहुतेक प्रोजेक्ट हे अडकले कशामुळं की पाणीच त्यांना बाहेर काढता आलं नाही. इथे जवळ आपल्याला एक उदाहरण माहिती असेल, पुढच्या चौकातच जर तुम्ही गेला तर एका चांगल्या डेव्हलपरचं काम आहे, ते कामही चांगलं करतात, फक्त डिले का झाला ते पाणी काढू जमले त्या प्रोजेक्टमधून. त्यांनी खूप प्रयत्न केले पण पाणीच काही थांबत नव्हतं. म्हणून पाणी हे सर्वात मोठं न्यूसन्स क्रिएट करणारा कंपोनंट असतो. त्यामुळे त्याची रिटेनिंग वॉल बांधून घेणं खूप गरजेचे असणार आहे. उद्या जे काय बांधकाम करायचं आहे त्याची रिटेनिंग वॉलची कॉस्ट किती जाऊ शकते, ती जवळजवळ 3,36,00,000पर्यंतची कॉस्ट जाऊ शकते. म्हणजे आपण जर का कन्स्ट्रक्शन पकडलं, कन्स्ट्रक्शन प्युअर कन्स्ट्रक्शन कंपोनंट जर पकडला तर तो जवळजवळ 324 कोटींचा कन्स्ट्रक्शन कंपोनंट जाऊ शकतो. नंतर आपण नुसतं उद्या
बिल्डिंग बांधून मागणार नाहीये. त्या बिल्डिंग व्यतिरिक्तही आपल्याला काही साईटमध्ये डेव्हलपमेंट अपेक्षित असणार आहे. तर जसे की काय, तर आपल्याला जे मंदिर आहे ते मंदिर पुन्हा नवीन, आता हे मंदिर कुठंतरी अडणार, ह्या जेव्हा बांधकाम होईल तेव्हा त्याची अडचण जर झाली किंवा इथेच जर ठेवायचं झालं तर त्याला कसं करता येईल, किंवा अडचण झाली तर त्याला शिफ्ट करायची वेळ आली तर काय करता येईल, ह्याचं सगळ्याचं डोकं वापरावं लागणार आहे पुढच्या येणाऱ्या डेव्हलपरला. मग त्याचा एक जो काही खर्च असेल तो पकडून चाललो आहे आपण. उद्या सिक्युरिटी केबिन्स आपल्या नवीन प्रकारचे असणार आहे, जे आत्ता नुसतं एक सिक्युरिटीचं हे टाकून दिले एक छोटीशी केबिन, तसं नाही. जे आपण आत्ता मोठमोठ्या सोसायटीजमध्ये जातो नवीन झालेल्या, त्याच्यात ज्या पद्धतीचं सिक्युरिटी असतं त्या पद्धतीचं सिक्युरिटी आपण अपेक्षित धरणार आहे, बूम बॅरियर्सपासून सगळं. नंतर आज सोसायटी ऑफिस म्हणावं तितकं मोठं तर तसंही नाही आहे आपलं कुणाचंच, जे आहे ते फेडरेशनचंच ऑफिस आहे. म्हणजे उद्या आपल्याला एक मोठं काहीतरी प्रशस्त असं वाटलं पाहिजे की कॉर्पोरेट लेवलचं ऑफिस आहे का काय, म्हणजे जिथं काय अकाउंट्स डिपार्टमेंट असणार. कारण उद्या सगळे लोक वाढणार आहेत. आज जितकी संख्या आहे आपली त्याच्या दुप्पट तरी मिनिमम संख्या होणार आहे. ती दुप्पट संख्येसाठी ते केटर करण्यासाठी आपल्याला एक सफिशियंट एरियासुद्धा लागणार आहे, जिथं का सगळ्यांचे दस्तावेज ठेवले जातील, सगळे रेकॉर्ड रूम असेल, परत अकाउंट्स डिपार्टमेंट असेल, सगळं काही नीट असेल तिथं. तर तसं सिक्युरिटी ऑफिस आपण पकडून चाललो. नंतर काही कायद्याप्रमाणे त्याला द्यायच्या गोष्टी असतात, जे का रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, वर्मिकल्चर, म्हणजे उद्या घनकचरा व्यवस्थापनाची त्याला सोय करून द्यावी लागते एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये. ज्याच्यात का आपण असं गृहीत धरतो की आपला जो कचरा आहे तो आपल्या इथंच, सुका कचरा जर डिकम्पोज करता आला आपल्याला तर कसं करता येईल, ह्याचं सगळ्याचं प्रोव्हिजन येणारे डेव्हलपर देतात आणि कायद्याने त्याला देणं अपेक्षित आहे आजच्या घडीला ह्या सगळ्या गोष्टी. कारण कॉर्पोरेशन किती लोड उचलणार ना, उचलून उद्या 500 फ्लॅट झाले, 500 लोकांचा कचरा घेऊन जाता जाता नाकीनं होईल त्यांना. सो इन हाऊस त्यांना काही खर्च करावे लागणार आहेत. उद्या आपल्याला आपले जे गॅदरिंग्ज असतात, आपण जे एकत्र कार्यक्रम भरवतो, त्यांच्यासाठी काही कम्युनिटी सेंटर म्हणून आपल्या इथे मागता येईल का, गॅदरिंग हॉल मागता येईल का, ह्या पद्धतीने येणारा डेव्हलपर देणारच, तर त्याचा एक खर्च पकडून चाललो आहे. उद्या इनडोर आउटडोर प्लेइंग एरिया आपण डोक्यात धरून चाललो की असं काहीतरी इथं किड्स प्ले एरिया असेल, किंवा आपण म्हणतो की कॅरम खेळायला, चेस खेळायला, म्हणजे पूल, स्नूकर, हे असे काही इनडोर गेम्ससाठीचा एरिया,